नमस्कार मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की के.एम. नानावटी विरुद्ध महाराष्ट्र शासन या खटल्यामध्ये ज्युरीचं व्हर्डिक्ट आलेलं होतं. 9 पैकी 8 ज्युरीजने नानावटी यांना दोषमुक्त ठरवलं होतं आणि एका ज्युरीने दोषी ठरवलं होतं. सगळीकडे आनंदोत्सव साजरा केला जात होता, परंतु हा आनंद काही फार काळ टिकू शकला नाही. कारण जस्टिस आर.बी. मेहता यांनी हे व्हर्डिक्ट आल्याच्या नंतर अर्ध्याच तासात एक ऑर्डर पास केली. त्यांनी असं सांगितलं की हे जे व्हर्डिक्ट आहे हे व्हर्डिक्टच नाहीये. ज्युरीने आजपर्यंत खूप ऐतिहासिक निर्णय सुनावलेले आहेत, परंतु हे जे व्हर्डिक्ट आहे हे भारतीय न्याय व्यवस्थेवरती एक काळा डाग, काळा धब्बा आहे. ह्या केसला हायकोर्टामध्ये याची पुनर्सुनावणी व्हावी म्हणून रेफर करून टाकली, ती हायकोर्टला रेफर केली. याच्यावरती ऑब्जेक्शन पण घेण्यात आले की सर असं कसं काय होऊ शकतं. परंतु जर 9च्या 9 ज्युरीजनी एकमुखाने जर त्याला निर्दोष ठरवलं असतं तर मात्र जस्टिस आर.बी. मेहता यांना काहीही करता आलं नसतं. परंतु एक जरी जजमेंट विरोधात गेलेलं असेल किंवा ज्याला फ्रॅक्चर जजमेंट म्हणतात, नॉट युनॅनिमस, एकमुखी नसेल असा निर्णय असेल तर त्यांचं ज्युडिशियल अधिकार वापरून जजेस ही केस हायकोर्टाकडे रेफर करू शकतात, अशी त्यावेळेस ती प्रोव्हिजन होती. आणि त्याचाच वापर करून जस्टिस मेहता यांनी आपलं ज्युडिशियल माइंड वापरलं आणि ही केस बॉम्बे हायकोर्टामध्ये रेफर केली. आता बॉम्बे हायकोर्टामध्ये काय झालं की असं आर्ग्युमेंट करण्यात आलं की हा ऍक्सिडेंटल जर आपण याला म्हटलं की ऍक्सिडेंटली जर गोळ्या चालल्या, जसं की खालच्या कोर्टात हे चाललेलं होतं की ऍक्सिडेंटली गोळ्या चालल्या, त्या ऍक्सिडेंटली 3 गोळ्या चालू शकत नाहीत आणि त्यांच्यामध्ये जर हातापाय झालेले असतील तर टॉवेल पण सुटेल. ह्या सगळ्या गोष्टी आहे. आणि तिसरा एक आर्ग्युमेंट हायकोर्टामध्ये असं करण्यात आलं होतं डिफेन्स कडून नानावटी यांच्यातर्फे की तो ज्यावेळेस असं बोलला की मी प्रत्येक स्त्री सोबत जसं काय अफेअर केलं असेल प्रत्येकीसोबत मी लग्न करू का, असं वाक्य आपल्या पत्नीच्या बाबतीत ऐकल्यानंतर सडन प्रोव्होकेशन, एक अचानकपणे राग, नानावटी यांचा राग अनावर झाला आणि त्यातून तो खून झालेला आहे, तो प्री प्लॅन्ड मर्डर नव्हता असं एक आर्ग्युमेंट केलं गेलं. परंतु याचं सुद्धा स्पष्टीकरण हायकोर्टाने त्याच्या जजमेंटमध्ये असं दिलं गेलं की जर त्याला खून करायचा नव्हता आणि हा जर प्री प्लॅन खून नव्हता तर त्यानं स्वतःच्या बायकोला थिएटरमध्ये का बसवलं, मुलांना थिएटरमध्ये बसवलं, तिथून जाऊन नेव्हीच्या डेकवरती जाऊन त्याने त्याचा रिव्हॉल्वर इश्यू करून घेतलं आणि नंतर जाऊन तिथे मर्डर केला. म्हणजे बायको आणि मुलांना थिएटरमध्ये बसवणं, रिव्हॉल्वर इश्यू करून घेणं आणि मग प्रेम आहुजाच्या घरात जाऊन त्याचा मर्डर करणं, हे सगळं प्लॅनिंगचा भाग होता. याच्यामुळे कुठं सडन प्रोव्होकेशन, अचानकपणे राग येईल असं कुठलं वक्तव्य झाल्यामुळे तो अचानक घडलेला गुन्हा नाही, इट वॉज अ प्री प्लॅन्ड मर्डर, हे हायकोर्टाने ग्राह्य धरलं. आणि खालच्या कोर्टामध्ये जो त्याला निर्दोष ज्युरींनी सोडलं होतं तर याला दोषी पकडून हायकोर्टाने नानावटी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आता जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना खरं तर जेलमध्ये ठेवायला पाहिजे होतं, परंतु तत्कालीन राज्यपाल श्री प्रकाश आता तर त्यांनी ऑर्डर्स इश्यू केल्या की नानावटी यांना जेलमध्ये न ठेवता नेव्हल कस्टडीमध्ये ठेवलं जावं. मग त्यावेळी ह्यांचं अपीलही सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग होतं. सुप्रीम कोर्टामध्ये अपील झाल्याच्या नंतर एक महत्वाची गोष्ट अशी घडली की सुप्रीम कोर्टाने सुद्धा खालच्या कोर्टाचा म्हणजे हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला आणि जन्मठेपेची शिक्षा तशीच कायम ठेवली नानावटी यांची. नंतर नानावटींना जेलमध्ये पाठवण्यात आलं. पण त्याच वेळी सिंधी समाजाचे एक खूप महत्वाचे व्यक्ती होते, एक रेप्युटेड नाव, आणि ते स्वातंत्र्य सैनिकही होते. त्यांचं नाव होतं भाई प्रताप. भाई प्रताप यांना एका केसमध्ये अटक झाली होती. त्यांना 18 महिन्यांची शिक्षा सत्र न्यायालयाने सुनावली होती. काहीतरी इलिगल लायसन्स असं काहीतरी प्रकरण होतं, एक्झॅक्टली मला आता आठवत नाहीये. परंतु 18 महिन्यांची शिक्षा झाल्यानंतर मुंबईच्या हायकोर्टासमोर त्यांची केस चालवल्या गेली, अपील केलं गेलं. त्या अपिलामध्ये त्यांचे वकील होते हेच आपले श्रीकृष्ण राम जेठमलानी. तर राम जेठमलानींनी ते आर्ग्युमेंट केल्याच्या नंतर ही 18 महिन्याची शिक्षा तर हायकोर्टाने 5 वर्षाची करून टाकली. मग भाई प्रताप यांना सोडवायचं कसं? आता बघा, एक सिंधी कम्युनिटीचा आरोपी ज्याला 5 वर्षाची शिक्षा झालेली आहे आणि तो एक रेप्युटेड माणूस पण आहे, आणि पारसी कम्युनिटीचे नानावटी, हे दोघं पण आता जेलमध्ये होते. त्याच्यामध्ये जो व्हिक्टिम होता डिसीज प्रेम आहुजा हा सिंधी आणि
पारसी कम्युनिटीमध्ये हा वाद अक्षरशः जस्टिस आर बी मेहता यांच्या तर घरासमोर पारसी लोकांनी निदर्शनं सुद्धा केलेली आहेत, इतक्यापर्यंत हे प्रकरण गेलं होतं, कारण त्यांनीच ते हायकोर्टाकडे रेफर केली होती केस म्हणून. आता ही दोन्ही कम्युनिटीची एक एक व्यक्ती आतमध्ये आहे, रेप्युटेड सिंधी आणि पारसी. तर त्यावेळी विजयालक्ष्मी पंडित, ज्या की पंडित जवाहरलाल नेहरूंच्या धाकट्या बहीण आहेत, त्यांची राज्यपाल म्हणून निवड झाली होती, महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून. आणि त्यावेळी पारसी कम्युनिटीतर्फे एक मर्सी पिटिशन साईन केलं गेलं की नानावटी यांना सोडा. आणि त्याच वेळी सिंधी कम्युनिटीकडून पण एक मर्सी पिटिशन केलं गेलं की भाई प्रताप यांना सोडा, त्यांची शिक्षा माफ करा. आता दोन्ही कम्युनिटी, या नानावटी केसमध्ये दोन्ही कम्युनिटी एकमेकांचे शत्रू झालेले होते अक्षरशः. आणि इथे दोन्ही कम्युनिटींची लोक जेलमध्ये असल्यामुळे दोन्ही कम्युनिटींनी मर्सी पिटिशन आपापल्या व्यक्तीसाठी राज्यपालांकडे पाठवलं होतं. तर राज्यपालांना एखाद्याची शिक्षा, त्याला कम्युटेशन ऑफ सेंटेन्स असं म्हणतात लिगल टर्म मध्ये, त्याचा अधिकार असतो. मग विजयालक्ष्मी पंडित यांनी असं सांगितलं की खुनाचा गुन्हा ज्याच्यावरती आहे, असा व्यक्ती ज्याला जन्मठेपेची शिक्षा झाली, त्याची जर मर्सी पिटिशन म्हणजे नानावटीचं मर्सी पिटिशन जर साईन करायचं असेल, त्याची कम्युटेशन करायचं असेल, तर त्या मृत व्यक्ती जो होता प्रेम आहुजा याच्या बहिणीकडून एक लेटर घेऊन यावं, माफीनामा म्हणजे त्याला माफ केल्याचं एक लेटर घेऊन यावं असं त्यांना सांगितलं. आता एकीकडे भाई प्रताप होते, भाई प्रताप यांना जर सोडायचं असेल तर नानावटी यांना पण सोडावं लागेल, नानावटीला सोडलं तरच भाई प्रतापला सोडवता येईल. हे प्लॅन आपल्या ह्या जेठमलानी यांच्या डोक्यात हे चालूच होते. तर राम जेठमलानी यांनी मिमी आहुजाला कन्व्हिन्स केलं की तू असं माफीनामा तो लिहून दे, माफ केल्याचं लेटर, की तू नानावटीला माफ करायला तयार आहेस म्हणून. जर तू नानावटींना माफ केलं तर राज्यपाल नानावटीची शिक्षा माफ करतील आणि त्याचबरोबर सिंधी कम्युनिटी म्हणजे तुमच्या कम्युनिटीचे जे लोक आहेत, जे आहेत व्यक्ती भाई प्रताप यांचं पण मर्सी पिटिशन अप्रूव्ह केलं जाईल. आणि घडलंही तसंच. म्हणजे ही शिक्षा सुनावल्याच्या नंतर फक्त 3.5 वर्ष जेलमध्ये राहून नानावटी हे सुद्धा त्यांचे कम्युटेशन ऑफ सेंटेन्स झालं, शिक्षा माफ झाली आणि ते जेलमधून बाहेर आले. त्याच सेम डे, एकाच दिवशी भाई प्रताप सुद्धा बाहेर आले. म्हणजे सरकारच्या म्हणतात ना, दोनो हातो में लड्डू, पारसी कम्युनिटी पण खुश आणि सिंधी कम्युनिटी पण खुश. राजकारण कुठं कुठे चालू शकतं, काय काय करू शकतं, याचं एक खूप मोठं उदाहरण आहे. एकाच दिवशी हे दोघे जण सुटले. इंडियन नेव्हीने तयारी केली होती की नानावटी यांना परत नेव्हीत घ्यायचं आणि त्यांचं खूप मोठ्या स्वागताची तयारी केली होती. पण सगळीकडे आपला प्रभाव जमवणारे हेच श्रीकृष्ण म्हणजे ऍडव्होकेट राम जेठमलानी त्यावेळेसच्या नेव्ही चीफला जाऊन भेटले आणि नेव्ही चीफलाही कन्व्हिन्स केलं की नानावटी यांनी जे काही कृत्य केलेलं आहे ती गोष्ट इंडियन नेव्ही वरती एक काळा धब्बा लागून जाईल त्यामुळे त्यांना नानावटी यांना परत नेव्हीमध्ये घेतलं जाऊ नये असं रिकमेंडेशन. म्हणजे बघा राम जेठमलानी कुठे कुठे काम करत होते. तर त्यांनी ऍडमिरल साहेबांनाही कन्व्हिन्स केलं आणि ऍडमिरल साहेबांनी ते रद्द केलं की यांना परत नेव्हीमध्ये घेता कामा नये. आणि त्यानंतर आपली पत्नी सिल्विया हिच्या सोबत नानावटी हे कॅनडामध्ये शिफ्ट झाले. आणि या केसमध्ये जी महत्वाची गोष्ट जी घडली की 9 ज्युरींनी अशा पद्धतीचा जो निर्णय दिला, त्यातल्या एकाच ज्युरीनं ज्युडिशियल माइंड अप्लाय केला आणि नानावटी यांना गिल्टी पकडलं होतं. बाकीचे सगळे ज्युरी जे होते त्यांनी इमोशनल गोष्टी पकडल्या आणि तेच डोक्यात धरून त्यांनी नानावटी यांना निर्दोष ठरवलं होतं. आणि याच गोष्टीवरती जस्टिस आर बी मेहता नाराज झाले आणि एंटायर ज्युडिशियल सिस्टीम जी भारताची होती ती खडबडून जागी झाली की ज्युरी जर अशा प्रकारे जर निर्णय द्यायला लागले, फक्त इमोशन्स होऊन, एव्हिडन्स न बघता, कायद्याचा विचार न करता, फक्त भावनेच्या आहारी जाऊन जर ज्युरी लोक अशा प्रकारचे निर्णय द्यायला लागले तर प्रत्येक व्यक्ती कायदा हातात घेऊ शकतो. माझ्या बायकोचा एक्स्ट्रामॅरिटल अफेअर असेल, उठला आणि मारला त्याच्या बॉयफ्रेंडला, हे असं जर झालं तर देशात अराजकता पसरवू शकते याची जाणीव आपल्या न्यायव्यवस्थेला झाली. आणि म्हणून न्यायव्यवस्थेने ही ज्युरी सिस्टीम पूर्णपणे तेव्हापासून बंद करून टाकली. हा खटला यामुळेच भारताची न्याय व्यवस्था पूर्णपणे बदलवून टाकणारा खटला ठरला. म्हणून के.एम. नानावटी या केसचं इतकं महत्व आहे. आणि आज हा व्हिडिओच्या द्वारे मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की ही नेमकी केस काय होती, त्याचा इतिहास, फॅक्ट्स सर्व काही मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर ते आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि जाताना एवढंच की कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. धन्यवाद.